आज आहे विजय एकादशीची सांगता आणि याप्रमाणे मी प्लेट बनवून घेतलेली आहे. सकाळी सकाळी 4:30 मला हा खिचडी भात आवडतो. तुपामधला जर खिचडी भात असेल ना तरी अजून एक नंबर. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि आज आहे विजय एकादशी आणि मी चालले ऑफिसला. जस्ट आता मला अजिबात टाईम नाही आहे. सो आता मी खात चालले. हा राताला खात चाललेली आहे. मी उसळ घेतलेली आहे, साबुदाण्याची उसळ आहे ना, ती उसळ बनवलेली आहे आणि ती घेतलेली आहे आज. आणि मी सुटले ना ऑफिसवरनं, आज लवकर ऑफिसवरनं सुटणार आहे. सो त्याच्यामुळे मी कुठेतरी जाणार आहे. त्यावेळी तुम्हालाही मी दाखवेन कुठे मी गेलेले आहे. ती म्हणजे दर्शनाला जाणार आहे. चला बघूया आता. पण मी खूप एक्साइटमेंट आहे. मला तिथे जाणं खूप आवडतो, बट टाईम नाही मिळत. आत्ता मी जाणार आहे. चला निघते मी, आता निघाले. आता हा राताला आहे ना, हा थोडा उकडलेला आहे आणि थोडा कच्चा आहे. तसंच खात चालले. आता मला घाई असल्यामुळे मी दाखवलं नाही आहे काही. हा वरीचा भात बनवून घेतलेला आहे आणि वरीचा भात मिक्स करून फोडणी लावून घेतलेली आहे आणि शिजवून घेतलेला आहे. आणि ही बटाटे उकडून मी टिफिन म्हणून घेते ची केली आणि वरीचा भात मिक्स करून फोडणी लावून वरीचा भाताची उसळ बनवले. मला जर कुठे जायचं झालं ना म्हणजे बाहेर, तर मी याच रस्त्यातून जाते. हा आदिवासी लोकांचा आहे, बट एकांत नाही, कोणाचा दगदगा नाही, कोणाचा आवाज. ह्याच्यावरती आहे ना आदिवासी लोक राहतात. आणि इकडे खाली आहे ना, इकडे खाली घरं दिसतात ना, इथे हा घर दिसतो, हा माझा घर आहे. म्हणजे इथेच खाली आमची घरं आहेत. म्हणजे शेतात आमचा घर आहे ना तो. पण मी ह्याच रस्त्यातून जाते. ते आमच्याकडनं पण रोड आहे, बट त्या गजगजीतून आवाज, गजगजल्या जंगलामधून. बट खूप असं वाटतं ना, रिलॅक्स वाटतो. नाही कोणाचा टेन्शन, नाही कोणाला आवाज द्यायची गरज नाही, काही. एकांत झाला, एकांत. आणि भीतीचा जर बोलायला गेलो ना, इथे कोणती भीती आहे का, तर नाही. हा एरिया माझा आहे, म्हणजे माझा शेतात घर असल्यामुळे खाली आमचं शेतात घर आहे. सो त्याच्यामुळे काही भीती नाही. फक्त काय माहिती आहे, इकडे आदिवासी लोक आहेत, खाली आमची घरं आहेत. म्हणजे जी शेती करतात ना लोक, त्यांची घरं आहेत. सो आता ट्रेन कोणती गेली माहिती नाही आहे, बट माझी ट्रेन आहे ना लेट आहे, आज खूप लेट आहे. आणि ही आहे मुंबई, आणि ही आहे मुंबईची ट्रॅफिक. हा आहे आमचा क्षेत्रेश्वर, आणि क्षेत्रेश्वर मंदिर आहे. आणि 15 तारखेला आमच्या इथं शिवरात्र आहे, यायला विसरू नका. आज आहे विजय एकादशीची सांगता आणि याप्रमाणे मी प्लेट बनवून घेतलेली आहे. सकाळी 4:30 वाजता उठून, आणि आत्ता वाजलेत 5. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आणि सकाळी वाजले 4:30 आणि मी खिचडी भात बनवते. खिचडी भात मला खूप आता आवडायला लागली. सो त्याच्यामुळे पण आणि पटकन होते. याच्यामध्ये मी थोडी तूर डाळ घेते आणि थोडी मूग डाळ घेते खिचडी भात बनवण्यासाठी. कारण की भरपूर साऱ्या भाज्या मी कट करून घेतलेल्या. अजून भाज्या मिक्स करायच्या आहेत, पण मी नाही मिक्स करत होते. जेवढ्या भाज्या मिक्स कराल ना तेवढी खिचडी भात छान होते. याच्यामध्ये मी दुधी घेतल्या, बटाट घेतल्या, फ्लावर घेतल्या, गाजर घेतल्या आणि 2 प्रकारच्या डाळी घेतल्यात. आणि हे तांदूळ घेतले. तांदूळ मी थोडेच घेतले, जास्त नाही खिचडी भाताला, कारण की यामध्ये भाज्या इन्क्लूड असतात. भाज्या सर्व धुवून घ्यायच्या. भाजी कट करतानाच पाण्यामध्ये मिक्स करून कधी पण घ्यायची असते. मी करते, सो त्याच्यामुळे मी अशी भाजी ठेवलेली आहे. बट भाजी कट केल्यानंतर लगेच पाण्यात टाकून घ्यायची असतात. पालेभाज्या ग्रोथ केलेल्या आहेत ना, हार्वेस्ट केलेल्या आहेत ना, त्याही मिक्स करणार होते, पण सकाळी भाजी कट करायला जायला लागेल. आणि बाहेर पूर्णपणे काळोख असल्यामुळे मी याच्यामध्ये पालेभाज्या नाही मिक्स करत आहे. थोडक्यात ज्या घरात भाज्या आहेत त्याच भाज्या मिक्स करून घेतल्या. तांदूळ आणि डाळही वॉश करून घेतले आणि याच्यामध्ये टॅमॅटो बारीक कट करून घेते. लावण्यासाठी राई, जिरा, लाल सुकी मिरची आणि आला हे चांगले तडतडून घ्यायचे आणि हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. टॅमॅटो मिक्स करून घेते. त्यामध्ये मी थोडी मिरी मिक्स करून घेते. तेजपत्ता,
हा तेजपत्ता आहे ना, हा सर्व मसाले मिक्स केल्याप्रमाणे आहे. हा त्याच्यामध्ये एकदा तेजपत्ता हा मिक्स केला ना तर मसाले कोणते टाकायला पाहिजे असं वाटत नाही, म्हणून एकच हा तेजपत्ता मिक्स करून टाकते. आणि याप्रमाणे फ्राय करून घेतला ना तेजपत्ता की त्याला एक नंबर असं म्हणजे वाटतोय की मसाल्यामध्ये मिक्स केलेले आहेत, एवढा भारी स्मेल येतो. थोडी हळद, यामध्ये मी बेसिकली मसाले जे मी मसाले पावडर मिक्स करते ना ते मी मसाले पावडर जास्त मिक्स नाही करून घेत, फक्त मी हळदच मिक्स करून घेते. तर पिवळा खिचडी भातच बनवून घेते. भाज्या ज्या धुवून घेतलेल्या आहेत ना त्या मिक्स करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून घ्यायचं आहे. शॅलो फ्राय करून घ्यायची आहे भाजी जेवढी शॅलो फ्राय करून घ्याल तेवढी टेस्ट कधी पण वाढते. आणि नंतर यामध्ये वॉर्म वॉटर मिक्स करून घ्यायचं आहे. ज्यावेळी आपण डाळी आणि तांदूळ मिक्स करू ना त्यावेळी यामध्ये वॉश केलेली डाळ मिक्स करून, वॉश केलेले तांदूळ मिक्स करून घ्यायचं आहे. खिचडी भात बनवण्यासाठी भांडा घेतलेला आहे ना, तो मी पसरट घेतलेला आहे. चवीपुरता मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये भाजी आणि भात शिजायला जेवढा पाणी लागतो त्याच्या डबल पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. ते आपण ओली खिचडी बनवतो त्यामुळे पाणी एक्स्ट्रा मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण देऊन शिजवून घेते. की भाजी बनवण्यासाठी बटाट, लाल माठ आणि टॅमॅटो कट करून घेतला आहे. आणि इकडे खिचडी भातही तयार झालेली आहे. मी ओली जशी खिचडी भात बनवतात ना, आणि वरून आता तूप मिक्स करून घेणार आहे. तूप जर यामध्ये मिक्स केलं ना तर अजून भारी लागते खिचडी भात. वरून थोडा तूप 2 चमचे मिक्स करून घेते. मिक्स करून घ्यायचं आहे. तिखट मिरची आवडीनुसार, टॅमॅटो, हळद, बटाट, माठाची भाजी मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरता मीठही थोडा मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरता मीठ, शिजण्यासाठी थोडाच पाणी मिक्स करून आणि झाकण देऊन शिजवून घ्यायची आहे भाजी. झाकण देऊन शिजवून घ्यायची भाजी. मग मी भाजून घेतलेला आहे, तर आता मॅश करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मॅश करून यामध्ये तुम्ही कांदाही मिक्स करू शकता. मी फक्त टॅमॅटो आणि मिरचीच मिक्स करून घेते. टॅमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे, मी भाजून नाही घेतलेला टॅमॅटो. चवीपुरता मीठ, आवडीनुसार मिरची आणि थोडाच ऑइल म्हणजे तेल मिक्स करून घ्यायचं आहे थोडाच, त्याने टेस्ट छान येते. मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा आपला भरता छान असा तयार झालेला आहे. यामध्ये तुम्ही कांदाही मिक्स करू शकता. मी यामध्ये कांदा मिक्स नाही करून घेतलेला. लसूण भाजून मिक्स करू शकता. बटरवाला लसूण असतो ना, तो जरी यामध्ये मिक्स केलात ना तरी छान लागेल. बट मी यामध्ये कांदा पण मिक्स नाही करून घेत आणि भाजलेला लसूणही मिक्स नाही करून घेतलेला. आता भरता तयार आहे. याच्यामध्ये कोथिंबीर मिक्स करून घ्यायची. ही भाजी तयार झालेली आहे. खिचडी भात आता प्लेट सर्व करून घ्यायचे. आणि सकाळी वाजले 5. वांगा टॅमॅटोचा भरता, माठ आणि बटाट्याची भाजी. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि खिचडी भात आणि भरता आणि माठाची बटाट्याची भाजी बनवायला विसरू नका. आज आहे विजय एकादशीची सांगता आणि याप्रमाणे मी प्लेट बनवून घेतलेली आहे सकाळी 4:30 वाजता उठून. आणि आत्ता वाजलेत 5. सगळ्यात भारी ना मला हा खिचडी भात आवडतो, एक नंबर. आणि तुपामधला जर खिचडी भात असेल ना तरी अजून एक नंबर.